शहरातील वेदांतनगर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत प्रतिबंधित नायलॉन मांजाची बेकायदेशीर वाहतूक करणारी इर्टिगा कार जप्त केली असून एकूण 10,90,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या प्रकरणी 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे, तर नासेर हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरात नायलॉन मांजावर कडक मनाई आदेश लागू असतानाही बेकायदेशीर वाहतूक केली जाणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती। 22 डिसेंबर रोजी देवगिरी कॉलेज परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुन्हे शाखेला गांधीनगर ते पदमपुरा दरम्यान एका इर्टिगा कारमधून प्रतिबंधित नायलॉन मांजाची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे गांधीनगर बन्सीलाल नगर परिसरात इर्टिगा कार थांबवण्यात आली। तपासणी दरम्यान कारच्या मागील बॉक्समध्ये प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या 288 रील आढळून आल्या। पोलिसांच्या म्हणण्यानुसार प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार, पशु आणि पक्ष्यांना गंभीर दुखापत होऊन जीवितहानीचा धोका निर्माण होतो। मनाई आदेश असतानाही जाणीवपूर्वक हा प्रकार केल्याने आरोपींवर कडक कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे आणि गुन्हे शाखेतील अधिकारी अंमलदारांनी केली असून पुढील तपास सुरू आहे।